महत्त्वाची त्याच्यामधली गोष्ट अशी आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये जे नुकसान झालेलं आहे, कारण 60 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काल पडलेला आहे, त्यांना सगळ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. तातडीनं त्याचे पंचनामे करावे हे आत्ताच सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मी स्वतः ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी आता निघालेलो आहे. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी नियमात बसणारं सगळं आहे ते नुकसान भरपाई दिली जाईल. काल बारामतीला जे छगन भुजबळ साहेबांचं भाषण झालं हे तुमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून आम्ही लाईव्ह ऐकलेलं आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कदाचित भुजबळ साहेब हे शरद पवार साहेबांना भेटले असतील. ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये आजपर्यंत कधीही तेढ निर्माण झालेली नव्हती. ती तेढ आज नक्की निर्माण झालेली आपल्याला दिसते आणि ही तेढ कमी करण्यासाठी ही तेढ असूच नये यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि कदाचित याच भावनेनं छगन भुजबळ साहेबांनी त्यांची भेट घेतली असेल. याची खरंच काही कल्पना नाही. ह्या अशा गोष्टींवर माहिती घेऊन बोललं पाहिजे आणि या संदर्भातली भूमिका भुजबळ साहेब मांडतील ना, कारण भुजबळ साहेब पवार साहेबांना भेटायला गेलेले होते. त्याच्यामुळे त्या भेटीमध्ये काय झालं, भुजबळ साहेब किती वेळ बसले, बाहेर बसले, आत बसले, त्यांच्याबरोबर किती वेळ बोलले, भुजबळ साहेब चांगलं सांगू शकतात. मनोजजींच्या अनेक आंदोलनांमध्ये मी साक्षीदार आहे की त्यांनी सांगितलेल्या रास्त मागण्या या सरकारनं 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातली पहिली मागणी निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी दाखला द्यावा. त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षण सकल मराठा समाजाला दिलेलं आहे, ते टिकलेलं आहे. तर मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही ओबीसीचं काही न कमी करता मराठा समाजाला आरक्षण देणं ही आहे. याच्यामध्ये मनोजजींनी देखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि परवाचा प्रसंग मनोजजींना देखील माहिती आहे की ज्यावेळी मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक लावलेली होती त्यावेळी विरोधी कोणी उपस्थित नव्हतं. अन्य अनेक नेते उपस्थित होते पण विरोधक कोण उपस्थित नव्हतं. याचा अर्थ फक्त विरोधकांना म्हणजे उभाठा असेल, NCP असेल शरद पवार साहेबांची आणि काँग्रेस असेल यांना फक्त ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावायचे आहेत आणि ते वाद लावत असताना मनोजजींच्या आंदोलनाचं दाखला देऊन त्यांना ते वाद लावायचे आहेत, त्यांना पुढं करून हे वाद लावायचे आहेत. आणि म्हणून मनोजजींना आज देखील मला विनंती करायची आहे की आमचे जे विरोधक आहेत जे तुमच्या आंदोलनाचं भांडवल करून राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना तुम्ही वेळीच ओळखावं ही मनोजजींना माझी विनंती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.